परिवर्तन अजिबात घडणार नाही, कारण साहेबांनी इतकं काम केलंय की बाहेरच्या तालुक्यातले सुद्धा लोक म्हणतात की हे जर मुश्रीफ साहेब आमच्या तालुक्यात असते तर यांच्या विरोधात फॉर्म भरायचं सुद्धा कोणाला धाडस झालं नसतं. प्रतिस्पर्धी उमेदवार आहे, त्या उमेदवारांनी या गावासाठी आजपर्यंत 10 रुपयाचाही निधी दिलेला नाही. असे उमेदवार या तालुक्यात असले तर त्यांना मत मागण्याचा अधिकारच कसा आहे या तालुक्यामध्ये? आम्हाला नेता हेच पाहिजे असं तालुक्याला, असं आम्हाला वाटतं. का म्हणजे का असं वाटतं? गोरगरिबाचा नेता आहे. साहेब मंत्री आमदार झाले आणि गोरगरिबांची कामं जास्त झाली. गोरंबे गावच असं नाही, पूर्ण कागल तालुक्याचा विकास साहेबांच्या माध्यमातून झालेला आहे. एकूण कागल तालुक्यामध्ये 4 गट आहे. 4 गटामध्ये 3 गट मुश्रीफ साहेबांच्या बाजूने आहे. त्याच्यामुळे काय तुरंत काहीच नाही. साहेबांकडे आम्ही कधी काय मागायला गेलोय आणि कधी साहेब नाही म्हणलेत असा विषय झालेला नाही. त्यामुळे त्यांच्या कामाच्या जोरावर साहेब 100% निवडून येणाऱ्याबद्दल तीळ मात्र शंका नाही. संजय बाबांनी त्यांच्या विरोधात निवडून लढली, पण सध्या संजय बाबा त्यांच्यासोबत असल्यामुळे त्यांच्या आणखी बळ यामध्ये वाढलेलं आहे. कागल तालुक्यातील जनता ही साहेबांना 6 मारून पवेलियनच्या बाहेर चेंडू टाकणार हे 100%. साहेबच निवडून येणार, कारण त्यांचं कार्यच असं आहे की त्यांना कोण पराजित करू शकत नाही. कोण काय म्हणणार त्याच्यानी का असं म्हणता येईल आम्हाला ते वाटलं नाही, पण कामही भरपूर झालेले आहेत, त्यात काय वाट नाही. कसं आहे, त्यांनी BJP मध्ये काम केलं होतं, त्यावेळी सोशल मीडियातनं त्यांचा जो ट्रॅक आहे तोच ट्रॅक आता सुद्धा ते वापरत आहे. संजय बाबांच्या आणि संजय दादांच्या साथीने हा चेंडू पवेलियनच्या बाहेर जाणार यात काही शंका नाही. आणि मुश्रीफ साहेबांचं माध्यम काम करण्याचं वेगळं आहे. सकाळी 5:30 वाजल्यापासून कायम माणसांसाठी सेवेसाठी हजर असणारा माणूस आहे. मग समर्जित गाडगे सुद्धा संपर्कात राहिले 10 वर्षे, पण ते संपर्कातच राहिले. कामाचं BJPच्या माध्यमातून त्यांना भरपूर काय करता येण्यासारखं होतं, पण काम काय मिळालं नाही त्यांच्या माध्यमातून, म्हणजे कुठला निधी आला नाही. आ आ आई येस ब ब बदक क क कणीदार ख ख खमंग ग ग गोकुळ हा. नमस्कार, मी ओंकार पोतार, KK न्यूजच्या विधानसभेचे ढोल आणि मुद्द्याचं बोल या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. या कार्यक्रमाच्या माध्यमातून कागल तालुका असेल किंवा कोल्हापूर जिल्ह्यातील विविध विधानसभा निवडणुकीचा आढावा आपण घेत आहोत. आणि आज आपण गोरंबे या गावामध्ये आलो आहोत. गोरंबे गावामधील लोकांच्या मनातील आमदार कोण आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत. या ठिकाणी काका आहेत गावच्या मध्यवर्ती ठिकाणी, आपण त्यांच्याकडून जाणून घेत. काका, काय वाटतं या कागलच्या निवडणुकीमध्ये वारं कोणाच्या बाजूने होतं? वारं काही मुश्रीफ साहेबांच्याच बाजून आहे. कारण का गोरंबे गावच असं नाही की पूर्ण कागल तालुक्याचा विकास साहेबांच्या माध्यमातून झालेला आहे. आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे साहेब मंत्री आमदार झाले आणि गोरगरिबांची कामं जास्त झाली. समजा डॉक्टरांचं असून दे की म्हणजे वैद्यकीय काम असून दे, निराधारांची पेन्शन असून दे, रस्त्यांचं तीन विकास काम गावातील असून दे, देवळं कमीत कमी साहेबांनी 700 बांधलेले आहेत. कुठल्याही समाज घटकाला, सर्व समाज घटकाला म्हणजे संघट घेऊन काम केलेलं साहेबांनी. त्याच्यामुळं साहेबांच्यावर कागलच्या जनतेचं प्रेम असल्यामुळं साहेबच आमदार होणार. बरं, गावातून एकंदरीत प्रतिसाद कसा मिळतोय आमदारांना? तुम्ही म्हणलात की निवडणूक काय प्रतिसाद कसा, कोणत्या प्रकारे? नाही, प्रतिसाद चांगला आहे. लोकांच्यातून भावना आहे की आता लाडक्या बहिणीची योजना म्हणा, प्रत्येक महिलेच्या नावावर म्हणजे खात्यावर 7,000 प्रमाणे म्हणजे 1,500 रुपये प्रति महिना याप्रमाणे जी रक्कम आली, काय महिला वर्ग बी सुख समाधानी आहे. आणि दुसरी गोष्ट शेतकऱ्यांचं वीज बिल माफ झालं. 7.5 HP होतं म्हणजे शासनाने तो GR केला. त्याच्यामुळे शेतकरी वर्ग बी म्हणजे बऱ्यापैकी म्हणजे असतं, म्हणजे त्या HP पर्यंतचेच शेतकरी जास्त आहेत. त्याच्यामुळे ते पण शेतकऱ्यांनी म्हणजे हे मिळालं. 50,000 प्रमाण म्हणजे 6 गृह अनुदान दिलं मागं याच्यात त्यांनी हे केलं. त्या टायमाला पण बऱ्याच शेतकऱ्यांना त्यांचा लाभ झाला. आणि या सरकारनं जी पावलं जी चांगली उचलली म्हणजे विकास कामाची असून द्या किंवा ह्याची कामं चांगली म्हणजे केलेली आहेत, त्याच्यामुळे काय अडचण वाटत नाही अशी. ह्या कागल तालुक्यात म्हणजे काम करण्याला माणसाला संधी मिळते. भक्तीच्या येल तिराचा, शक्तीच्या पहिले तिराचा हा कागल तालुका. ज्या माणसाने कागल तालुक्यामध्ये विकास गंगा आणली ते म्हणजे नामदार मुश्रीफ साहेब. जवळजवळ या गावामध्ये दत्त मंदिर असेल, महादेव मंदिर असेल, वाघजाई मंदिर असेल किंवा या गावचे ग्रामदैवत भावेश्वरी मंदिर असेल, या मंदिराला जवळजवळ तब्बल 1 कोटीचा निधी हा मुश्रीफ साहेबांनी या गावासाठी दिलेला आहे. जे प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत त्या उमेदवारांनी या गावासाठी आजपर्यंत 10 रुपयाचाही निधी दिलेला नाही. जर असे उमेदवार या तालुक्यात असतील तर त्यांना मत मागण्याचा अधिकारच कसा आहे या तालुक्यामध्ये? हा माझा प्रश्न आहे युवक म्हणून. बरं, आता मगाशी म्हटल्याप्रमाणे की 3 गट एका बाजूला आहेत आणि एका ठिकाणी समरजित सिंह घाडगे हे आहेत. असं म्हणतात की तरी देखील चुरस मोठ्या प्रमाणात होईल. त्या चुरशीबद्दल काय वाटते? काय चुरस होईल काय? तशी चुरस होणार नाही. ही निवडणूक एकतर्फीच होणार. कारण की गेले 30-35 वर्ष राजकारणाचा इतिहास जर आपण बघितला तर
आमचे नेते संजय बाबा घाडगे मुश्रीफ साहेबांचे प्रतिस्पर्धीच होते. पण ते प्रतिस्पर्धी असताना ज्यांनी आमच्या पाठीमागून वार केला ते त्यावेळी त्यांच्या सोबत होते. त्याचा कुठेतरी वचपा काढण्यासाठी आज कागल तालुक्यातून संजय बाबा गटाचे सर्व कार्यकर्ते आक्रमक होऊन नामदार मुश्रीफ साहेबांच्या प्रचारात आघाडी घेत आहेत. बर, आणखीन एक असा विषय होता की कागल तालुक्यामध्ये रोजगार निर्मिती असेल किंवा शिक्षण असेल किंवा ह्या सर्व गोष्टींच्या बाबतीत तालुक्यामध्ये कामं झाली आहेत काय? तालुक्यामध्ये तशी कामं झाली. कागल तालुक्यात आता बघताय आपण पंचतारांकित MIDC त्यावेळी नामदार मुश्रीफ साहेबांच्या प्रयत्नातून झाली आणि मोठमोठे उद्योग हे नामदार मुश्रीफ साहेबांच्या प्रयत्नातून आल्यामुळे या कागल तालुक्यातील युवकांना मोठी संधी मिळालेली आहे. गेली 25 वर्षाला मुश्रीफ साहेब आमदार आहेत आणि मंत्री त्यातली 18 वर्ष आहेत. बर, त्या मनानं विकास कामंही त्यांनी भरपूर केली आहेत आणि विकास कामाच्या जोरावरतीच आपले मुश्रीफ साहेब परत एकदा निवडून येणार. बरं, गोरंबे गावामध्ये विकास एकंदरीत पोहोचलाय काय? हे बघा 3000 साधारणपणे मतदानाचं हे गाव आहे आणि त्या मनानं कितीतरी कोटीची कामं झालेली तिथं आणि विकास कामाची गंगाच मुश्रीफ साहेबांनी आणि संजय बाबांच्या माध्यमातून इथं आलेली आहे. त्यामुळं इथं नाही म्हटलं तरी 1200चं मतदार पडणार मुश्रीफ साहेबांना. सुरतचा विषय नाही, काय झाले एकूण कागल तालुक्यात 4 गट प्रबळ आहेत. त्यापैकी 3 गट संजय दादा, संजय मंडलिक, संजय बाबा घाटगे आणि मुश्रीफ साहेब हे 3 मेन गट आहेत. ते एका बाजूला आणि समर्जित राजेंचा एका बाजूला आहे आणि हे 3 गट जे ठरवले त्या दिशेने आपल्या कागलचा आमदार निवडू शकतो. बरं, आता आपण संजय बाबा घाडगे यांचे जे कार्यकर्तृत्व भूमी आहे त्या ठिकाणी आहोत. ह्या गावामध्ये देखील त्यांचं प्राबल्य आहे. त्यांनी मुश्रीफ यांना पाठिंबा दिला, त्याचा परिणाम होईल का नक्की असं? 100% होणार. या गावामध्ये संजय बाबांनी हरित क्रांती घडवून आणलेली आहे. तसेच मुश्रीफ साहेबांनी विकासाची गंगा या गावापर्यंत पोहोचवलेली आहे. त्यामुळे आपल्या संजय बाबा घाडगे यांनी या आमदारकीच्या ह्याला पूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे. त्याबद्दल पूर्ण गावचा पूर्ण पाठिंबा हे मुश्रीफ साहेबांना राहील अशी आशा आहे. काय निवडून कोणी साहेबांची कामं भरपूर झालेली आहेत, त्यात काय वाद नाही. भरपूर बहुतेक साहेबीला असा अंदाज आहे माझा. 100%. मग काय कामं भरपूर आहे त्यांची. मग समोरचा उमेदवार पण परिवर्तन म्हणतात लोक काय तालुक्यातली किंवा चालाय. मग आता कोण काय म्हणणार त्याच्यानी का असं म्हणता येईल आम्हाला ते वाटत नाही. पण कामांची भरपूर झालेली आहे, त्यात काय वाद नाही. आणि कवा कोण गेलं आणि काही नाही असं काही नाही. आता इथं कामं झाले ती झाल्यात अजून आणि चालू बी आहे. बर, नाही कामं भरपूर केले त्यांनी, त्यात का वाद नाही. एखाद्या होती आजारी पडलो कोणतरी मोठे 2-4 लाखाचा असलं तर त्या किशी सुद्धा वर नेल्याचा त्यात का वाद नाही. नेता म्हणलं तर एवढाच आमच्या आता काय वाटतं? आम्हाला नेता हेच पाहिजे असं तालुक्याला असं आम्हाला वाटतं. का म्हणजे का असं वाटतं? गोरगरिबाचा नेता आहे. त्यामुळं बारीक सारीक माणूस गेलं रात्री जर उठाव गेलं तर कामं बारीक सारीक विरोध करताचा असं काय म्हणणारा माणूस नाही आहे. त्यामुळे आम्हाला 100% गॅरंटी आहे साहेबच निवडून येणार. अजून काय वाटतं कोण निवडून येईल? आमचं साहेब येणार, मुश्रीफ साहेब. मुश्रीफ साहेब येणार. होय. का हो, कामं केलेत काय? काम केल्यामुळे सगळं दवाखाना हे सगळं त्यांनी बघितलेलं आहे. लोकांचे काहीतरी दयामाया केलेल्या आहे, काहीतरी मदत केलेली आहे गावासाठी किंवा तालुक्यासाठी काहीतरी मदत आहे ना. गावात रस्ते किंवा सगळं केलेलं आहे तिने, काय राखाय नाही. एक नंबर आमच्या साहेबांनी सगळं गोरमचं गाव सगळं त्यांनी सोयी केल्या. सगळे पेन्सिल देवळाची कामं बिम सगळी केलेलं आहे. आता सगळं माणसं पेन्सिल चालू करणार आहेत. 1,500 आता 2,000 रुपये साहेब निवडून आल्या, 2,000 करणार आहे. सगळं गावातली रानातली सगळी तिने कामं केल्या साहेबांनी आणि इथनं साहेबांनी निवडून देणार आम्ही. कागल आपलं साहेब आहेतच की फिक्स. असं का वाटतं की साहेबच नाही त्याचं काम चांगलं आहे ना, कार्य चांगलं असल्यामुळे ते फिक्स आहे. 2008 साली माझं ऑपरेशन झालं बॉम्बेला, ते साहेबांच्यामुळे झालं. म्हणजे काय झालं होतं ऑपरेशन? म्हणजे नेमकं म्हणजे बायबल शरीराचे चेकअप झाले होते पूर्ण, मग शेवट स्टेप होते तिकडे गेल्यामुळं आतापर्यंत आता आहे व्यवस्थित. बरं आहे. म्हणजे आता हे अशी तुमच्यासारखी आणखीन बरीच कामं बरीच ऑपरेशन तालुक्यात केल्यात. भरपूर केलेले आहेत. लहान मुलांची वयस्क माणसं भरपूर केलेले आहेत, त्यामुळे चांगलं. आणि पेन्शन वगैरेची कामं गावामध्ये झालेत का किंवा विकास काम पोहोचलेत का? झाले की विकास झालं. कामं चांगले आहेत सगळे. साहेबच निवडून येणार, कारण त्यांचं कार्यच असं आहे की त्यांना कोण पराजित करू शकत नाही. असं आमच्या गावात आता एवढा निधी आलाय की ज्या पांदी वगैरे आम्ही म्हणजे असं फाट्यावरनं फिरून जात होतो का नाही, तर आम्हाला 1-2 वेळा जाऊन आला की 100चं पेट्रोल फरक होत नव्हतं. ते आता मधनं जवळजवळ 4 किलोमीटरचं अंतर तुटले. परत हे आपलं वाघजाई पानंद म्हणजे मोकळं चालत जाता येत नव्हतं, तिथनं आता डबल रोड झालेला आहे.
त्यामुळं साहेबांचं कार्यच एवढं मोठं आमच्या म्हणजे तालुक्यात झालेलं आहे की नाही ते की कोण पराजित करू शकत नाही. मुश्रीफ साहेब का हो मुश्रीफ साहेब का निवडून तर गावचा विकास पॉवरफुल केलेला असल्यामुळे मुश्रीफ साहेब निवडून येणार? मग तालुक्याचा पण विकास झालाय काय? झालाय पूर्ण झालाय बर. आणखी होणार हा. त्यामुळे त्यालाच निवडून आलं पाहिजे. वातावरण मुश्रीफ साहेबांच्या बाजूने आहे. गावामध्ये विकास झालाय का? भरपूर झालाय. तसा विकास कागल तालुक्यामध्ये पण झालाय का? कागद तालुक्यात प्रत्येक खेडपाडी झालेला आहे. आता मला एक सांगा की आता काही जण म्हणतायत की परिवर्तन होणार किंवा चुरस आहे अशा गोष्टी म्हणतात, पण त्याच्याबद्दल काय वाटतं आपल्याला? नाही तुरच काय नाही आहे तो, कारण का आपल्या एकूण कागद तालुक्यामध्ये 4 गट आहेत. ते 4 गटामध्ये 3 गट मुश्रीफ साहेबांच्या बाजूने आहेत. त्याच्यामुळं काय तुरच काहीच नाही. एकतर्फी निवडणूक होणार. एकतर्फी होईल असं वाटतं. आणखीन एक काका काय नाव आपलं? माझं नाव शहाजी बळवंत पाटील. बरं काका, आता मगाशी मी त्यांना विचारल्या पद्धतीने की एकंदरीत आता कागल तालुक्यामध्ये 3 गट एका बाजूला आहेत आणि एक गट आपला समरजित सिंह गाडगे यांच्या बाजूला आहे. तरी देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी परिवर्तन घडेल असं म्हणतात, त्याबद्दल काय वाटतं? एकंदरीत परिवर्तन अजिबात घडणार नाही. कारण साहेबांनी इतकं काम केलंय की बाहेरच्या तालुक्यातले सुद्धा लोक म्हणतात की हे जर मुश्रीफ साहेब आमच्या तालुक्यात असते तर यांच्या विरोधात फॉर्म भरायचं सुद्धा कोणाला धाडस झालं नसतं. त्यामुळे इथं एवढा विकास झाला ना की लोकांच्या मनामध्ये साहेबांच्या बद्दल चांगली प्रतिमा आहे. आता आमच्या गावाला जवळजवळ 1 कोटी रुपयाचं म्हणजे भावेश्वरी मंदिराला मदत केलेली आहे. परत 2,20,00,000 रुपयाचं पेयजल योजना मंजूर केलेला आहे. वाडी वस्तीवरचा एकही रस्ता डांबरीकरण करायचा राहिलेला नाही. म्हणजे इतकी कामं केलीत की किती कामं केलीत म्हणजे आता आमच्या वाचनालयाला सुद्धा परवा 20 लाखाचा निधी दिला. परत कुंभारांच्या लोकांचं म्हणजे त्यांचं जे मसोबा मंदिर होतं त्याच्यासाठी 10 लाखाचा निधी दिला. म्हणजे साहेबांकडे आम्ही कधी काय मागायला गेलोय आणि कधी साहेब नाही म्हणलेत असा विषय झालेला नाही. त्यामुळे त्यांच्या कामाच्या जोरावर साहेब 100% निवडून येणार याबद्दल तीळ मात्र शंका नाही. बरं, चुरस अशी वाटते की काय? चुरस काहीच वाटत नाही. चुरस असं बाकीच्यांना वाटतंय चुरस आहे, पण आम्ही फिरतोय बघतोय तर चुरस कुठंच आम्हाला दिसत नाही. आणि चुरस असण्याचा प्रश्न नाही, कारण साहेबांनी एवढं प्रचंड काम केलं. मग ते आरोग्याचं असेल, दिव्यांग लोकांचं असेल, म्हणजे महिलांचं असेल, बचत गटांचा असेल म्हणा, किंवा महिलांचं आता ते लाडकी बहीण योजना वगैरे सुरू केलेली आहे. आतापर्यंत कुठल्याच सरकारने एवढं केलं नाही. आता तुम्ही विचार करा की 7,500 रुपये प्रत्येक महिलेच्या खात्यावर जमा झालेत. त्यामुळे महिलांना वाटते की हा माझा म्हणजे आपल्या सख्या भावापेक्षा हाच माझा जवळचा भाऊ, अशीच प्रतिमा महिलांच्या बाबतीत निर्माण झालेली आहे. त्यामुळे साहेबांच्या बाबतीत निवडून यायला काहीच अडचण नाही असं मला तरी वाटतंय. आता सध्या तर कसा आहे विचार केला तरी 3 गट एका बाजूलाच आहे. कागल तालुका कसा आहे गटागटामध्ये विभागलेला तालुका आहे. पक्षवाईज पेक्षा कसा आहे मेजरली गटावरच काम जास्त होते. आणि मुश्रीफ साहेब गेले 25 वर्ष या तालुक्याचे आमदार आहेत, मंत्री आहेत. संजय बाबांनी त्यांच्या विरोधात निवडणूक लढली, पण सध्या संजय बाबा त्यांच्यासोबत असल्यामुळे त्यांच्या आणखी बळ यामध्ये वाढलेलं आहे. आणि ह्या गावामध्ये मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून साधारण आम्ही 2015 पासून त्यांची आमची स्थानिक लेवलला युती आहे ग्रामपंचायतीमध्ये. आम्ही पण आता गेल्या वेळी ग्रामपंचायत सरपंच म्हणून काम केलं. माझ्या काळामध्ये साधारण 5 ते 7 कोटी रुपयाचा निधी मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून मिळाला. त्याच्या आधी जो मिळालेला आहे तो साधारण 10-15 कोटी रुपये मिळालेला आहे. आणि आत्ताच्या काळामध्ये साधारण 20 कोटी म्हणजे 40 ते 45 कोटी निधी मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून मिळालेला आहे. आणि ह्या गोरंबे गावचं जे एक श्रद्धास्थान आहे भावेश्वरी मंदिर, ह्या भावेश्वरी मंदिरासाठी 1 कोटी रुपयाचा निधी मुश्रीफ साहेबांनी दिलेला आहे. त्यामुळे जे आम्ही आज मंदिर पूर्णत्वाला न्याय बऱ्यापैकी या ठिकाणी आलेलं आहे. बरं, आता तुम्ही म्हणलात की 3 गट एका बाजूला आहेत आणि त्यांच्या विरोधात समरजित सिंह गाडगे आहेत, तरी पण कुठेतरी असं म्हणलं की कागल तालुक्यामध्ये चुरशी लढत होईल किंवा परिवर्तन होईल, ह्या गोष्टी कुठे तथ्य वाटतंय काय? कसं आहे त्यांनी BJP मध्ये काम केलं होतं त्यावेळी सोशल मीडियातनं त्यांचा जो ट्रॅक आहे तोच ट्रॅक आता सुद्धा ते वापरत आहे. आणि मुश्रीफ साहेबांचं माध्यम काम करण्याचं वेगळं आहे. सकाळी 5:30 वाजल्यापासून कायम माणसांसाठी सेवेसाठी हजर असणारा माणूस आहे. मग समरजित गाडगे सुद्धा संपर्कात राहिले 10 वर्षे, पण ते संपर्कातच राहिले. कामाचं BJPच्या माध्यमातून त्यांना भरपूर काय करता येण्यासारखं होतं, पण काम काय मिळालं नाही त्यांच्या माध्यमातून, म्हणजे कुठला निधी आला नाही. तसं मुश्रीफ साहेबांनी कागल तालुक्यामध्ये असं कामच कुठलं शिल्लक ठेवलं नाही की काय विकास राहिला म्हणता येईल असं. म्हणजे आता एक गोरंब्यासारख्या गावासाठी 40 कोटी रुपयाचा निधी हे साहेबांच्या माध्यमातून मिळालेला. आणि आता समरजित गाडगेने आमच्या गावाला 1 रुपया सुद्धा आतापर्यंत निधी कधी दिला नाही. एक कुठलंही काम झालं नाही त्यांच्या माध्यमातून. आणि ह्या गावामध्ये मुळात कसं आहे, हे संजय बाबांचं गाव म्हणून ओळखलं जाते. आणि 1990च्या पूर्वीची परिस्थिती गावामध्ये हे संजय बाबांच्या माध्यमातून अन्नपूर्णा पाणीपुरवठा संस्था अस्तित्वात आली. आणि अन्नपूर्णाच्या माध्यमातून ह्या परिसरातली जमीन सगळी ओलिताखाली आणली.
आणि हे गाव सगळं समृद्ध झालं. पण मुश्रीफ साहेब विरोधात असल्यामुळे त्यावेळेच्या परिस्थितीला असं होतं की आम्हाला स्थानिकला निधी मिळायला अडचणी खूप होत होत्या आणि सत्ता बाबा गटाची असायची आणि त्यांची आमची युती झाल्यापासून गावात भरभराट विकास भरपूर झाले आहेत कामात सध्या. बरं, आता तुम्ही म्हणलात की संजयबाबा घाडगे यांच्या सोबत युती आहे, ह्याची ताकद म्हणजे याचा निकाल निश्चित म्हणजे दिसून येईल का? 100% रिझल्टमध्ये तुम्हाला असेल हे सिग्नली मतदारसंघामध्ये जेवढं लीड असेल की समरजितना हितच डोई जडायचं आहे. कागल तालुक्यामध्ये कसं आहे, विकास कामाच्या जोरावरती मुश्रीफ साहेबांनी लोकांना म्हणजे ज्या रस्ते असू द्या, पाण्याच्या सुविधा असू द्या, वाडी वस्तीवरील रस्ता असू द्या किंवा शेतकऱ्यांच्या जाणाऱ्या अडचणी, शेतीवर बांधावर जाणारे रस्ते, हे सगळं चांगल्या कामासाठी त्यांनी आपल्या प्रयत्नानं सगळं चांगली कामं केली आहेत. त्यामुळे त्यांना भरघोस मत मिळणार आणि चांगले येणं मुश्रीफ साहेब येणार. म्हणजे आता आपल्या गावासोबतच या तालुक्याचा विकास देखील झालाय काय? झाला. आणखी दादा काय तुमचं नाव? माझं नाव आप्पा सावंत. मी बरं, मला एक सांगा, विकास झालाय का नाही? साहेबांच्या या कागल तालुक्यातली विकास कामाची विकासगंगा साहेबांनी 25 वर्ष अखंड चालवली आहे आणि त्याच यशाच्या पायरीवर साहेब आज उभे आहेत आणि कागल तालुक्यातील जनता ही साहेबांना 6 मारून पवेलियनच्या बाहेर चेंडू टाकणार हे 100%. म्हणजे षटकार मारणार असं म्हणताय तुम्ही? हा, हे यात काय म्हणजे बदल नाही आणि संजय बाबांच्या आणि संजय दादांच्या साथीने हा चेंडू पवेलियनच्या बाहेर जाणार यात काही शंका नाही. हवा तशी मुश्रीफ साहेबांचीच आहे. आम्ही संजय बाबांची कार्यकर्ते, संजय बाबा अमृतांची करतील, संजय बाबा अमृता सांगतील ते आम्ही एक मार्गी आम्ही त्यांचीच माणसं असल्यामुळे मुश्रीफ साहेबांना पाठिंबा म्हटल्यानंतर प्रश्नच येत नाही आमचा. आम्ही मुश्रीफ साहेबांना मदत करणार आणि मुश्रीफ साहेबांना आम्ही 100% निवडून आणणार. तसे आमची संजय बाबांचा आणि मुश्रीफ साहेबांच्या जवळ आल्यापासून आमच्या गावची कामं चांगली झालेली आहेत त्यापासून. आता तुम्ही सांगितलात की संजयबाबा घाडगे यांच्या युतीमुळे हा विजय सुकर होईल, तसं ह्या भागामध्ये तसं म्हणजे प्रभाव कुठल्या गटाचा वाटतोय? हे आमच्या गावामध्ये 100% 1000 लीड, कमीत कमी 1000 लीड आमच्या गावातून संजय बाबाचं गट देण्याचा प्रयत्न करणार. बरं, आणि साहेबांना इथून आम्ही लीड 100% देणार गावातून. आजोबा देखील. आजोबा नाव काय तुमचं? शिवाजी सावंत. आजोबा काय म्हणताय, कोण निवडून येईल म्हणताय? मुश्रीफ साहेबांना आमचं सहकार्य आहे, पण आम्ही संजय बाबाची माणसं आहे. तिन्ही गट एका जागा आहेत. मुश्रीफ साहेबांनी आमच्या गोरंब्याला बहुत चांगलं उन्नत दिलंय. पानंदी तयार करल्या, देवाला मदत करली, त्याच्यामुळे आमचं परिपूर्ण त्यासनी मदत आहे. बाबांचं, आता तुम्ही मला बाबांच्या गटात तुम्ही आहात, बाबांच्या आणि हसन मुश्रीफ साहेबांच्या या माध्यमातून या ठिकाणी कामं झालेत काय? काम 1 नंबर झाल्यात. काम आमच्या गोरंब्यासाठी 1 नंबर म्हणजे त्यांचा नादच करायचा नाही मुश्रीफ साहेबांचा, पण मतदान फुल आमच्या इथं पडणार. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.